अरे जर गाड्या येतच नसेल तुम्हाला चालवायला तर नका ना चालू. अहो माणसाचा ऍक्सिडेंट झाला तर अँब्युलन्स आहे 5-10 मिनिटात येतेच की, पण अशा मुख्य प्राण्यांचा जर ऍक्सिडेंट झाला तर कोण आहे यांना बघायला. गाड्या तेवढ्या सावकाश चालवा. आपली गाडी भरलेली कुठं, सावंतवाडीला. मग काही गाडी भरून घेतल्या म्हणल्या तर आता जायला लागतंय. जरा लवकरच निघलो. परत कसं आहे त्या रोडला, आपल्या अनुस्कोरच्या रोडला गाड्या नसतात, काय नसत्यात ते, म्हणून म्हटलं चला जरा लवकरच जावं. आणि आज काही डबल फाळक्याचा माल भरलेला नव्हता, सिंगल फाळकाच होता आणि जरा थोडासा वेट जास्तच होता. मग काय लागलो रोडला लागलो आणि उंडाळ्याच्या पुढे या गायीला कुणीतरी दणका दिलेला आणि गाय जाग्यावर डेट झालेली. गाभण होती भावानं. जरा गाड्या सावकाश चालू. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला यो असलम गाठ पडलेला. कणकवलीचा भाव आहे, कराडमध्ये रीती खाली करून चाललेला आणि आपल्या बरोबर गाठ पडला. आता गाठ पडला म्हणलं चल आता दोघं पण जाऊया संघ. कणकवलीपर्यंत काय जास्त वर भाव काय आता सुट्टी देत नाही, म्हणून भावाचा जरा व्हिडिओ घेतला. आता म्हटलं चल जाऊया. नाश्ता पाणी पण करायचा होता, चहा पाणी पण करायचा होता. तोपर्यंत राजापूरमध्ये बघा ही काय दोन खोंडांचं काय भांडणं चाललेली. हे असलं ना आमच्या जोडीदारानं त्यांची भांडणं बघा कशी सोडवली. मस्तपैकी भांडणं सोडवली. आता म्हटलं अरे सारखा बाबा जाऊ द्या, आम्हाला तुमचं ही बघायला काय आम्हाला वेळ नाहीये. मग काय गेली वासरं पळत. पुढं आलो तर वाजायला लागलेली लई कडाक्याची थंडी. मग म्हटलं चला चहावर बेत मारायला लागतोय. चहा सांगायला गेलो, असलं म्हटलं नाही बाया, प्यायची तर कॉफीच पाहिजे. मग काय कॉफी पिली आणि आलो डायरेक्ट कंपनी. गाडी बिडी घेतली खाली करून, जाळी बिळी मारली. आता म्हणलं चला आता एमटी आपल्याला कराडपर्यंत जायचंच होतं. जाऊन काय गाडी आपल्याला लोड करायची नव्हती. मग काय सुसाट आपला यो मुंबई गोवा हायवे पाहून लय भारी रोड आहे, सिमेंटचा इथून तिथून रोड आहे. पण काय गाड्या जरा कमी असते ती, का गाड्या कमी असते ती काय माहित नाही. जरा कुणाला माहित असेल तर जरा कमेंट करून सांगा. बघा 10x पर्यंत झूम केलेला आहे. रस्ताच मोकळा असतो पण चालवायला बाकी मजा येते. आता चालवायला मजा येते तर करम्या म्हणला बाया मला पण गाडी पाहिजे चालवायला. बर म्हटलं चल तू बी क्या याद रखेगा छोटे, चालू म्हटलं. मोकळीच गाडी होती. आता म्हटलं काय मोकळी गाडी म्हटल्यानंतर द्यायला काय हरकत नाही. भावानं पण व्यवस्थित गाडी चालवली बरं का. जरा गाडी त्याला म्हटलं स्टॉप घ्यावं. तोपर्यंत आपली ही रत्नागिरीची जोडीदार आली. गोव्याला गेलेली मच्छी खाली करायला, आता रिटर्न एमटी चाललेली रत्नागिरीत. जावा म्हटलं भावानं सावकाश, काय विषय नाही. मग आपल्याला थांबायचं होतं एका ठिकाणी. आणि कुठे थांबायचं होतं तुम्ही कमेंट करून सांगा. अनुस्कुरा घाटात भावांनो या आपल्या सपोरा दिदीचं फूडचं स्टॉल आहे. मस्तपैकी टेस्ट एक नंबर लागते भावांनो. इथं आलात कधी तर येता जाता कधी पण थांबा, टेस्ट एकदा करून बघा. भावांनो हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करा. धन्यवाद भावांनो.